आता आपला पुढचा ऑसिलेटर चालू आहे बेटा, तो म्हणजे आहे हार्टली ऑसिलेटर. हार्टली ऑसिलेटर जो आहे ना बेटा, तो LC ऑसिलेटरचा टाईप आहे. LC ऑसिलेटरमध्ये हार्टली ऑसिलेटर पण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं कॉल्पिट ऑसिलेटर पण आहे, क्रिस्टल ऑसिलेटर पण आहे, क्लॅप ऑसिलेटर पण आहे. त्याच्यापैकी पहिलं मी बघतोय ते म्हणजे कुठले बेटा, हार्टली ऑसिलेटर, ठीक आहे. पहिलं कुठले बेटा, हार्टली ऑसिलेटर, ठीक आहे. लीला जास्त जोर देतोय, का जोर देतोय पुढे कळेल, ठीक आहे. ओके, आता तुम्ही जे इथे सर्किट डायग्राम बघितले ना बेटा, तर सर्किट डायग्राम मध्ये स्टार्टिंगला तुम्हाला सिंगल स्टेज कॉमन इमिटरचा एम्प्लिफायर दिसतोय. स्टार्टिंगला तिकडच्या बाजूने पहिले काय दिसतं बेटा, सिंगल स्टेज कॉमन इमिटर एम्प्लिफायर, जो की काय करतो बेटा, 0 डिग्रीचा फेज शिफ्ट प्रोड्यूस करतो. सॉरी माय मिस्टेक, जो की काय करतो बेटा, 180 डिग्रीचा फेज शिफ्ट प्रोड्यूस करतो. जो की काय करतो बेटा, 180 डिग्रीचा फेज शिफ्ट प्रोड्यूस करतो. त्याच्याच पुढे एक फीडबॅक नेटवर्क आहे, जे फीडबॅक नेटवर्क ज्याला टँक सर्किट असं म्हटलेलं आहे. ज्याला काय म्हटलं बेटा, टँक सर्किट. आता ना हे जे टँक नावाचं सर्किट आहे बेटा, हे टँक सर्किट हार्टली ऑसिलेटरमध्ये पण आहे, कॉल्पिट ऑसिलेटरमध्ये पण आहे. असं टँक सर्किट दिसेल बेटा तुम्हाला. कॉल्पिट ऑसिलेटरमध्ये पण तुम्हाला असं टँक सर्किट दिसेल. पण हार्टली ऑसिलेटर मधलं टँक सर्किट आणि कॉल्पिट ऑसिलेटर मधलं टँक सर्किट दोघांमध्ये फरक आहे. काय फरक आहे ते आपण स्टार्टिंगला पहिले हार्टलीचं बघू, नंतर कॉल्पिटचं आलं की कॉल्पिटमध्ये बघू बेटा, ठीक आहे. पहिले हार्टली ऑसिलेटरमध्ये ली म्हणजे एल ला जोर द्या. एल म्हणजे इंडक्टर असतो बेटा, तर इथे तुम्हाला 2 इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर दिसतोय, ठीक आहे. तुम्हाला इथे 2 इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर दिसतोय बेटा, L1 L2 आणि C3 नावाचं कॅपॅसिटर आहे, ठीक आहे. L1 L2 इंडक्टर झाले आणि C3 नावाचं कॅपॅसिटर आहे इथे, ठीक आहे. बरं, तो जो फीडबॅक नेटवर्क आहे ना किंवा टँक सर्किट आहे ना, ते पण माझं 180 डिग्रीचा फेज शिफ्ट प्रोड्यूस करतो. तो पण किती डिग्रीचा फेज शिफ्ट प्रोड्यूस करतो बेटा, 180 डिग्रीचा फेज शिफ्ट प्रोड्यूस केलेला आहे त्यांनी. सिंगल स्टेज कॉमन इमिटर एम्प्लिफायरनी 180 डिग्रीचा फेज शिफ्ट. त्याच्यानंतर इकडे जो टँक सर्किट आहे त्यांनी पण किती डिग्रीचा फेज शिफ्ट बेटा, 180 डिग्रीचा फेज शिफ्ट. दोघांनी 180 डिग्रीचा फेज शिफ्ट मिळवला आहे, म्हणजे टोटल फेज शिफ्ट कितीचा झाला बेटा, 0 डिग्रीचा झाला. टोटल फेज शिफ्ट कितीचा झाला, 0 डिग्रीचा. बार्क-हुसेन क्रायटेरियाचे पहिला क्रायटेरिया त्यांनी इथे सॅटिस्फाय केला. बार्क-हुसेन क्रायटेरियाचे पहिला क्रायटेरिया त्यांनी इथे सॅटिस्फाय केला. आणि पुन्हा याच्यामध्ये पण काय असतं बेटा, ओपन लूप गेन आणि फीडबॅक फॅक्टरचा प्रोडक्ट. ओपन लूप गेन आणि फीडबॅक फॅक्टरचा प्रोडक्ट हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 असतो. हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 प्रत्येक याच्यामध्ये हे फॉलो होईल बेटा, प्रत्येक ऑसिलेटरमध्ये हे फॉलो होईल. म्हणजे काय, दोघी बार्क-हुसेन क्रायटेरिया फॉलो झाले, म्हणून ह्या सर्किटला मी ऑसिलेटर म्हणेल. म्हणून या सर्किटला काय म्हणेल बेटा, मी ऑसिलेटर म्हणेल. कळालं? पुन्हा एकदा जेवढं झालं तेवढं. इथे स्टार्टिंगला बेटा एम्प्लिफायर जो की सिंगल स्टेज कॉमन इमिटर एम्प्लिफायर आहे, जो की 180 डिग्रीचा फेज शिफ्ट प्रोड्यूस केलाय. पुढे टँक सर्किट आहे. टँक सर्किट म्हणजे फीडबॅक नेटवर्क विच इज मेड अप ऑफ 2 इंडक्टर अँड 1 कॅपॅसिटर. हार्टली एल ला महत्व द्या, म्हणजे 2 इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर आहे, ठीक आहे. बरं, यांनी पण 180 डिग्रीचा फेज शिफ्ट प्रोड्यूस केला. टोटल फेज शिफ्ट माझा 0 डिग्रीचा झाला. टोटल फेज शिफ्ट माझा 0 डिग्रीचा झाला. 0 डिग्रीचा टोटल फेज शिफ्ट झाला बेटा, ठीक आहे. पुढे बोलायला गेलं तर याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया सॅटिस्फाय झाला, पॉझिटिव्ह फीडबॅक आला. सेकंड क्रायटेरिया काय म्हणतो, बेटा त्याच्यातला सेकंड क्रायटेरिया काय म्हणतो की ओपन लूप गेन आणि फीडबॅक फॅक्टरचा प्रोडक्ट हा ग्रेटर दॅन इक्वल टू 1 पाहिजे, तो पण असतो, ठीक आहे. म्हणजे हे सगळं सॅटिस्फाय केलं, म्हणून हे काय झालं बेटा, हे जे सर्किट आहे ते हार्टली ऑसिलेटर किंवा ऑसिलेटर म्हणून त्यांनी काम केलं. पुढे याच्यातली फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू 1/2 पाय C3 ब्रॅकेटच्या आतमध्ये L1 प्लस L2. 1/2 पाय C3 ब्रॅकेटच्या आतमध्ये किती असतं बेटा, L1 प्लस L2, ठीक आहे. त्यालाच आपण F इज इक्वल टू 1/2 पाय C3 L इक्विव्हॅलेंट घेतो. L इक्विव्हॅलेंट म्हणजे काय असतं, L1 प्लस L2 प्लस ट्वाइस ऑफ M. M म्हणजे काय बेटा, म्युच्युअल इंडक्टन्स आहे. M म्हणजे काय, म्युच्युअल इंडक्टन्स आहे. ऍप्लिकेशन हार्टली ऑसिलेटर यूज केला जातं बेटा RF सोर्सेस मध्ये, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी जनरेटर मध्ये. त्याच्यानंतर याच्यातलं हे लोकल ऑसिलेटर आहे, जो की वापरतात बेटा टीव्ही रिसिव्हर्स आणि रेडिओ रिसिव्हर्स मध्ये यूज केला जातो. जे की कुठे यूज होतं बेटा, टीव्ही रिसिव्हर्स आणि रेडिओ रिसिव्हर्स मध्ये यूज केलं जातं. ओके, चलो. हार्टली ऑसिलेटर हेडिंग टाका, हार्टली ऑसिलेटर. ओके, व्हिडिओ पॉज करायचा, फिगर काढून घ्यायचे. चल, अपेक्षा तर झालं असेल. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम फॉर हार्टली ऑसिलेटर. पुढचा पॉइंट, इट कन्सिस्ट ऑफ सिंगल स्टेज कॉमन इमिटर एम्प्लिफायर. which acts as amplifying circuit and produces a phase shift of 180 degree.
which acts as an amplifying circuit and produces a phase shift of 180 degree. And produces a phase shift of 180 degree. Puts a point. It also consists of a tank circuit. It also consists of a tank circuit, which is made up of two inductor and one capacitor. Which is made up of two inductor and one capacitor. Which is made up of two inductor and one capacitor. Which also produces a phase shift of 180 degree. Which also produces a phase shift of 180 degree. Which also produces a phase shift of 180 degree. Comma there. Hence the total phase shift here produces 0 degree. Hence the total phase shift produced here is 0 degree. Puts a point. The product of open loop gain and feedback factor. Puts a point ke beta. The product of open loop gain and feedback factor. The product of open loop gain and feedback factor here is greater than or equal to 1. Here is greater than or equal to the 1. ब्रॅकेट च्या आतमध्ये असं लिहून घ्या. ब्रॅकेट च्या आतमध्ये असं लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. As both the criteria of Bark-Hussein are satisfied, as both the criteria of Bark-Hussein are satisfied, as both the criteria of Bark-Hussein are satisfied, hence it acts as an oscillator. Hence it acts as an oscillator. Hence it acts as an oscillator. पुढे पुढचा पॉइंट घ्या बेटा. The frequency of this oscillator can be given by. The frequency of this oscillator can be given by. चलो दोघं लिहून घ्यायचंय. दोघं फॉर्म्युले लिहून घ्यायचे. दोघं फॉर्म्युले लिहून घ्यायचे. दोघं फॉर्म्युले लिहून घ्यायचे. पुढे लिहा ऍप्लिकेशन. पुढे लिहा ऍप्लिकेशन. It is used in the RF sources. It is used in the RF sources. Second, it is used as a feedback generator. Second, it is used as a feedback generator. Third, it is used as a local oscillator. It is used as a local oscillator in TV receiver and radio receiver. It is used as a local oscillator in TV receiver and radio receiver. In TV receiver and radio receiver. ओके बच्चांनो, आज पुढला कन्सेप्ट झाला आपला हार्टली ऑसिलेटर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॉलपिट ऑसिलेटर बघू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघायचं बेटा आपल्याला? कॉलपिट ऑसिलेटर. ओके.